नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी विमानतळापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर तिगाव नावाचं संगमनेर तालुक्यातलं एक छोटंसं गाव. या गावाची लोकसंख्या आहे जेमतेम 2000 आणि या गावाने तब्बल 25 एकरावर 25,000 झाडांचं जंगल विकसित केलं आहे. आता हे गाव एखाद्या नव्या नवरीसारखं नटलं आहे आणि हे नटलेलं गाव भविष्यात राळेगणसिंधी किंवा हिवरे बाजारसारखं देशाच्या नकाशावर जाण्याची शक्यता आहे. एवढं मोठं स्थित्यंतर या एकेकाळच्या दुष्काळी गावात झालं आहे. गावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप आणि ग्रामसेवक सतीश गाडेकर यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन हे स्थित्यंतर घडून आणलं आहे. यावर एखादा चित्रपट निघेल अशी या गावाची कथा आहे. खरं म्हणजे हे गाव दुष्काळी, गावामधले पडके घरं, साबरीचं काटेरी वन, वेड्या बाबळीच्या काटवनाने वेढलेलं हे गाव. ज्ञानेश्वर सानप हे जलसंपदा विभागातून रिटायर्ड झाले, गावात आले, गावाची निवडणूक झाली आणि ते सरपंच झाले. ते आधी त्यांच्या पत्नी सरपंच होत्या. ते सरपंच झाल्यानंतर त्यांनी या उघड्या बोडख्या माळ रानाने वेढलेल्या गावातली ओढ्याच्या कडेची सार्वजनिक विहीर 85 फूट खोल नेली. आडवे बोर घेतले, सिमेंटचं कडं टाकलं, विहिरीला पाणी लागलं. पावसाळ्यात विहीर तुडुंब भरू लागली 1-2 पाऊस झाल्यानंतर. आणि मग आता उन्हाळ्यात तर ही विहीर आटणार होती. मग आटण्याची भीती होती आणि सरपंचांना तर गाव झाडं लावून हिरवं करायचं होतं. मग सरपंचांनी युक्ती लढवली, ग्रामसेवकांनी युक्ती लढवली, ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली. त्यांनी एका पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्यांचा वृक्षारोपणाचा प्लॅन आणि ते वृक्षारोपण करण्यासाठी करीत असलेली धडपड या कंपनीसमोर ठेवली. कंपनीने त्यांना त्यांच्या फंडातून शेततळं, 15 गुंठ्याचं शेततळं, ज्याच्यात की 3 कोटी लिटर पाणी मावू शकतं असं शेततळं बांधण्याकरता निधी दिला. त्यातून शेततळं उभं राहिलं. त्या शेततळ्यामध्ये 3 कोटी लिटर पाणी या विहिरीतून टाकण्यात आलं आणि त्याच्यावरून वृक्षारोपणाची मोहीम ग्रामस्थांनी, सरपंचांनी, ग्रामसेवकांनी सुरू केली. केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेतून जंगल लागवड करायला म्हणजे वृक्षारोपण करायला सुरुवात केली. मित्रांनो, 25 एकर उघड्या बोडख्या गायरानावर आज गेल्या 3 वर्षात त्यांनी जे जंगल उभं केलं आहे त्यामुळं हे गाव आता संपूर्ण हिरवंगार झालं आहे. आणि रोजगार हमी योजनेवरचे हे 22 मजूर हे या झाडांची देखभाल करतात. या 3 कोटी लिटरचं जे तळं आहे, जे मागच्या वर्षी भरलं होतं, ते यंदा पावसाळा निम्मा संपला तरी निम्म शिल्लक आहे. यावरून हे पाणी किती जपून वापरलं जातं झाडांसाठी हे आपल्या लक्षात येतं. त्यांची इंजिनिअरिंगची पद्धत म्हणजे हे पाणी फिरवण्याची पद्धत लक्षात घेतली तर माणूस चकित होऊन जातं. किती कमीत कमी पाण्यामध्ये जंगल उभं राहू शकतं हे बघायचं असेल तर ती गावला अवश्य भेट द्यायला हवी. त्यांनी या शेततळ्यासोबतच अंडरग्राऊंड अर्धा इंची 1 इंची पाईपलाईन केलेल्या आहेत. त्या पाईपलाईन संपूर्ण त्या 25 एकर गायरानात फिरवल्या आहेत आणि त्या जंगलातल्या झाडांना म्हणजे नव्याने उभ्या राहत असलेल्या, नव्याने विकसित होत असलेल्या जंगलातील झाडांना हे मजूर त्या पाईपलाईननं पाणी देतात. हे शेततळं बघण्यासारखं आहे. त्याच्या भोवती विकसित होत असलेलं जंगल बघण्यासारखं आहे. आता बघा, मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं, ही डार्क केटल केमिकल्स ही पेट्रोलियम कंपनीने हा मोठा आधार यांच्या वृक्षारोपण मोहिमेला दिला. त्यामुळे हे जंगल विकसित व्हायला मोठी मदत झाली. आता या जंगलात काय काय आहे बघा. या जंगलात या 25 एकराचं जे जंगल आहे त्यात 3,500 शेवग्याची झाडं जोमानं वाढत आहेत.
2000 चिंचेची झाडं आहेत, 1000 जांभूळ आहेत, 3000 तब्बल 3000 केशर आंबा आहे, 2000 कागदी लिंबाची झाडं आहेत, 1000 नारळ आहेत, 1000 सीताफळं आहेत आणि गावात जिथे जागा मिळेल तिथे फळझाडं लावलेली आहेत. गावामध्ये कागदाचा कपटा नाही. गाव प्लॅस्टिक मुक्त आहे. रोज जमा होणारं प्लॅस्टिक वेगवेगळ्या ठिकाणी साठवून नंतर ते विकलं जातं. त्यापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळतं. इथली सार्वजनिक स्वच्छतागृहे पाहण्यासारखी आहेत. त्याच्या समोरचे फुलांचे ताटवे माणसाचं मन मोहून टाकतात. इथल्या प्रत्येक घरासमोर शौचखड्डा आहे आणि घर तेथे शौचालय आहे. प्रत्येक शौचालयाला एक नव्हे तर 2 शौचखड्डे आहेत. रिकाम्या टिंपाला सगळ्या बाजूने होल मारून त्याद्वारे त्याचा उपयोग करून हे आगळे वेगळे शौचखड्डे तयार करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाचा म्हणजे शौचालयाचा एक खड्डा जर भरला तर मग दुसऱ्या शौचखड्ड्याचा वापर करायचा. दुसरा खड्डा भरेपर्यंत पहिल्या खड्ड्यामध्ये काही किलो फक्त पावडर शिल्लक राहते. तो खड्डा उपसण्याची सुद्धा गरज राहत नाही. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे शौचखड्डे केलेले आहेत. आणि ही जी गावात झाडं लावलेली आहेत त्याला अतिशय सुंदर 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 नावं दिलेली आहेत. बघा, विष्णू उद्यान ज्याला नाव दिलं त्यात कडुलिंबाची झाडं आहेत. कल्पवृक्ष उद्यान आहे, तेथे नारळाची झाडं आहे. 3500 केशर आंबा बसवला आहे, त्याला आमराई म्हटलेलं आहे. म्हणजे बालगोपाळांसाठी खेळणी आहे, त्याला बाल्योद्यान म्हणलेले आहे. इथली स्मशानभूमी तुम्हाला अशी स्मशानभूमी शोधूनही सापडायची नाही. या स्मशानभूमीला स्मशानभूमी हे नाव नाही. या स्मशानभूमीला नाव आहे पक्षी उद्यान. याचं कारण ही संपूर्ण स्मशानभूमी झाडांनी वेढलेली आहे. खाली रंगीबेरंगी पेवर ब्लॉक्स बसवलेले आहेत. त्यावर पंक्ती बसतील अशा पद्धतीची रचना आहे. 10व्याच्या प्रवचनाला महाराजांना बसण्यासाठी अतिशय सुंदर सुबक असं व्यासपीठ केलं आहे. झाडं इतके आहेत, इथे पक्ष्यांचा 12 मास निवास असतो. समोर दशक्रिया विधीनंतर दशक्रिया विधीच्या वेळेस हजामत करायची असते, त्यावेळेस जे ओटे केलेले आहेत ते बघण्यासारखे आहेत. आणि ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की दशक्रिया विधीच्या वेळी पूर्वी गावात कावळा शिवत नसे, आता पिंड ठेवायचा अवकाश की कावळे त्यावर तुटून पडतात. कारण कावळ्यांसह अनेक पक्षी या पक्षी उद्यानात म्हणजेच या स्मशानभूमीमध्ये वास्तव्याला असतात. मुळात याला नावच पक्षी उद्यान दिलं आहे. आणि इथली स्मशानभूमी हे देखील या गावाचं एक आकर्षण आहे. प्रत्येक घरासमोर, घराजवळ, घरालगत, घरापाठीमागं असे शौचखड्डे असल्यामुळे एक थेंबही सांडपाणी गावात बाहेर वाहताना दिसत नाही. त्यामुळे गाव डासमुक्त आहे, गाव माशामुक्त आहे. ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुलांचे सुंदर सुंदर ताटवे, ताटव्यांच्याच शेजारी असलेली सुंदर सुंदर स्वच्छतागृहे, गावात ठिकठिकाणी बॅटरीवरची वाहने चार्ज करण्यासाठी, मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स आहेत. संपूर्ण गावाला 1 रुपया प्रति लिटर प्रमाणे आरोचं शुद्ध पाणी पुरवलं जातं. हे गाव खरोखर एकदा बघण्यासारखं आहे. इथे मियावाकी प्रोजेक्ट म्हणजे 1 गुंठा क्षेत्रामध्ये विविध प्रकारची 300 झाडं दाटीनं लावायची. त्यांच्यामध्ये स्पर्धा उत्पन्न होते आणि हे जंगल अत्यंत वेगाने फोपावतं. हा पथदर्शी प्रकल्प देखील इथे पाहण्यासारखा आहे. मुळात हे गावच पाहण्यासारखं आहे. एक सेवानिवृत्त हे सरपंच सानप जे आहेत ते सेवानिवृत्त झाले जलसंपदा विभागातून. आता त्यांच्या आयुष्याची दुसरी इनिंग आहे. सकाळी 9 वाजता हे आपल्या घरून डबा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात येतात. ग्रामसेवक सतीश गाडेकर हे राहत्याचे आहेत.
ते राहत्याहून सकाळी 9 वाजता डबा घेऊन ती गावमध्ये जातात. दिवसभर ही मंडळी झाडांशी जंगलाशी हितगुज करीत असतात. या 2 अवलियांनी ग्रामस्थांना साथीला घेऊन जंगल उभं केलं आहे. हे जंगल खरोखर बघण्यासारखं आहे. गाव सुंदर सुबक झालं आहे आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलं गेलं आहे. एक वेळ शिर्डी विमानतळापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील ती गावला भेट द्यायला विसरू नका. आगामी काही वर्षातच इथे फार मोठ्या प्रमाणावर फळांचं उत्पादन होईल, फार मोठ्या प्रमाणावर पक्षी वास्तव्याला येतील. हे गाव एक भूतलावावरचं नंदनवन असेल. त्याचं बीजारोपण आता झालं आहे. हे देखणं सुंदर सुबक गाव आपण एकदा अवश्य पाहायला हवं. मी या ती गावच्या स्टोरीचं जे विश्लेषण केलं, जे वर्णन केलं, ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.